ठिकाणी संस्कृत दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम मी पद्मिनी दिवे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे। मी पद्मिनी दिवे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। माझ्या विद्यार्थ्यांना संस्कृत दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्रावण महिन्याची पौर्णिमा सगळे हिंदू भाषीय राखी पौर्णिमा म्हणून साजरे करतात। कोळी समाजाचे लोक त्याला नारळी पौर्णिमा म्हणून साजरे करतात, तर संस्कृत प्रेमी जे लोक असतात ते मात्र त्याला संस्कृत दिन म्हणून साजरा करतात। श्रावण महिन्यातली जी पौर्णिमा येते त्या दिवशी संस्कृत दिन असतो। संस्कृत भाषा ही सरळ, सोपी, बोध देणारी, मार्गदर्शक, आपल्या संस्कृतीचा आधार असणारी भाषा आहे आणि या भाषेचा गर्व, स्वाभिमान, अभिमान हा आपण राखलाच पाहिजे। जे वेद, पुराण, उपनिषद या सर्व गोष्टी ह्या संस्कृतमधूनच घेतलेल्या आहेत। आपले जी भगवद्गीता सुद्धा आहे ती संस्कृतचाच आधार आहे। भारतीयच नाही तर विदेशातील लोक सुद्धा संस्कृत भाषेकडे आकर्षित झालेले आहेत। मग आपणच का कमी पडायचं? त्यातल्या त्यात आपण तर संस्कृतचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी तर संस्कृत भाषेचा खूप अभ्यास केला पाहिजे आणि आपण पुढे मार्गक्रमण सुद्धा केलं पाहिजे। पहिला उद्देश मात्र बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा तर हा विषय आहेच, परंतु तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये मार्गदर्शन देणारा सुद्धा हा विषय आहे। आपल्या संस्कृतीचा आधार असणारा हा विषय आहे। आपल्याला चांगलं वाईट याची जाण करून देणारा हा विषय आहे। त्याच्यानंतर संस्कृत हा पाठांतराचा विषय असल्यामुळे जेव्हा तुम्ही पाठांतर करतात त्यावेळेस तुमच्या बुद्धीची धारणा शक्ती वाढते, साठवून ठेवण्याची शक्ती वाढते आणि त्याचा उपयोग तुम्हाला इतर विषयांसाठी होतो। म्हणून या दिवशी मी प्रत्येकाला एकच विनंती करते की तुम्ही जास्तीत जास्त संस्कृतचं पाठांतर करून तुम्ही तुमच्या बुद्धीची धारणा शक्ती वाढवावी। तुमच्या बुद्धीची धारणा शक्ती वाढवल्यानंतर तुम्हाला त्याचा तुमच्या अभ्यासामध्ये फार उपयोग होणार आहे। इतर विषयांचा तुम्ही अभ्यास करता, परंतु ते विषय जशाच्या तसे तुम्हाला पाठ करणं अवघड जातं। तर संस्कृत हा एकमेव असा विषय आहे की तुम्ही जसं पाठ केलात तसंच तुम्ही ते तुमच्या बुद्धीमध्ये साठवून ठेवता। हे या संस्कृत भाषेचं काय आहे? वैशिष्ट्य आहे। म्हणूनच संस्कृतचे स्तोत्र आहे, तुमचे उच्चार स्पष्ट होतात, तुमची जीभ त्याप्रमाणे उच्चार करण्यास भाग पाडते जिभेला आणि तुमचा कंठ सुद्धा त्यामुळे काय होतो? सुधारित असतो। एवढी उत्कृष्ट असणाऱ्या भाषेचा आज दिवस आहे आणि तो आपण या ठिकाणी खूप आनंदाने साजरा करत आहोत। हे शक्य झाले केवळ तुमच्यामुळे। यांना सर्व तुमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना